श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. परवा येणारा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि या गुरुवारी ना आपल्याला लक्ष्मी मातेच्या ह्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून जरी आपल्या काही चुका मार्गशीर्ष महिन्यात झाल्या असतील ना तरी या सेवेने तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचे फळ मिळेल. त्यामुळे गुरुवारी आपल्याला ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायचीच आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहील, त्यांची कृपा तुमच्यावर राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती सेवा, कोणते उपाय करायचे आहेत ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, परवाचा गुरुवार म्हणजे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे आपल्याला या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन देखील परवाच करायचे असते, म्हणजे आपण परवाच उद्यापन करणार आहोत. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की तांदूळ, नारळ, सुपारी, या सर्वांचं काय करायचं तर सुपारी आपण नंतर पूजेसाठी वापरू शकतो किंवा तुम्ही ती विसर्जित देखील करू शकता. नारळ तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता, पण त्या नारळाला तडा गेला असेल तर तुम्ही तो प्रवाहित केला तरी चालेल. तांदूळ पक्ष्यांना घाला, पाणी आहे ते झाडांना घाला. फुलं जी वापरली होती, पानं जी वापरली होती ती तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहेत, कचऱ्यामध्ये टाकून द्यायचे नाही आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या वस्तूंचं हे करायचं आहे. आणि आता मेन मुद्द्यावर येऊया, ज्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे, ते म्हणजे आपण जरी महिनाभरात आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणत्या कारणामुळे व्रत करणे शक्य झालं नसेल किंवा एखादा उपवास आपला घडला नसेल किंवा एखाद्या उपवासा दिवशी आपण उपवास तर केला पण मान्य काही कारणांमुळे आपण करू शकलो नसेल, काहीही कारण असू द्या, तुम्ही ही सेवा करायची आहे, जेणेकरून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं फळ मिळेल. जरी तुम्ही आता असं असू शकतं की बाबा तुम्ही उपवासच केले, फक्त पूजा मांडणीच केली नाही, किंवा तुम्ही पूजा मांडणी केली पण उपवासच केले नाही, काहीही कारण असू द्या, तुम्ही व्रत जरी नसेल केलं ना तरी तुम्हाला शेवटच्या गुरुवारी या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे. आणि तुम्ही जर उपवास व्रत केले असेल तर 5 कुमारिका किंवा 5 सुवासिनींना तुम्हाला घरी बोलवायचं आहे, त्यांना जेवू घालायचं आहे. तुमच्याकडून यथाशक्तीने जे होईल ते तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता, फक्त त्याच्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ ठेवा जर तुम्ही पुरणपोळी नसेल बनवली तर. आणि आता सेवा ज्या मी सांगत आहे ना त्या तुम्ही करायच्या आहेत, जरी तुम्ही गुरुवारचे व्रत केले असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. माता लक्ष्मीच्या चरणावर लवंगाचे अर्चन तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्चन, जर मागच्या 3 गुरुवारी तुमच्याकडून शक्य नसेल झालं कुंकुमार्चन करणे, तर या गुरुवारी तुम्ही, हा शेवटचा गुरुवार आहे, शेवटच्या गुरुवारी नक्की कुंकुमार्चन करा. त्याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर कुंकुमार्चन करताना आपण श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर किंवा टाकावर कशावरही आपण कुंकुमार्चन करतो, फक्त ते चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं असतं, आणि तेही फक्त 3 बोटांनी. आणि त्यासाठी कोणते मंत्र म्हणायचे असतात किंवा काय असतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. त्यासोबत आपल्याला गुरुवारी श्री सुक्तम एकदा तरी म्हणायचं आहे. तुम्ही 16 वेळा म्हणू शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तितक्या वेळा म्हणू शकता, पण कमीत कमी तुम्ही 1 वेळा तरी श्री सुक्तम म्हणायचं आहे. श्री सुक्तम म्हणण्याने आपल्या घरातील सगळ्या अडचणी दूर होतात. खूप ताकद आहे श्री सुक्तम मध्ये, त्याच्यामुळे श्री सुक्तम रोज म्हणत जा. पण रोज म्हणणं होत नसेल तरी गुरुवारी नक्की म्हणा. त्याचबरोबर गुरुवारी एकदा महालक्ष्मी अष्टकचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्याला 1 माळ 11 माळ जेवढे जमेल तेवढ्या वेळा म्हणायचं आहे. तसे तुम्ही ह्या सगळ्या सेवा करणार आहेत ना, ते असं नाही की तुम्ही एकदा बसले की सगळ्या सेवा चालू झालं तुमच्या करायला लगेच लगेच लगेच, असं काही नाहीये. तुम्ही सकाळी वेगळी करू शकता, सकाळी 2-3 करा, दुपारी 2-3 करा, संध्याकाळी 2-3 करा. पण ह्या खूप महत्वाच्या अशा सेवा आहेत. आणि त्यातली त्यात सगळ्यात म्हणजे अति महत्वाची सेवा कोणती आहे गुरुवारी करायची, ते म्हणजे आपल्याला व्यंकटेशम स्तोत्र एकदा तरी म्हणायचं आहे किंवा पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. तुम्हाला जे शक्य होईल ते करा. पण जर तुम्ही श्रवण करत असाल तर असं नाही की तुम्ही काम करत करत श्रवण करायचं. तुम्ही देवा घरापाशी बसा, तुम्ही देवापुढे बसून युट्यूबवर लावा आणि शांत चित्तेने ऐका.
त्यासोबत श्री विष्णू सहस्त्रनामाचं देखील आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं आहे. तुम्हाला वाचा येत नसेल कारण की श्री विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये आहे, त्याच्यामुळे वाचायला थोडं कठीण आहे. तुम्ही श्रवण करू शकता. पण जसं मी सांगितलं, व्यंकटेश स्तोत्र जसं तुम्हाला देवघरापाशीच बसून ऐकायचं आहे, तसं श्री विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण देखील तुम्हाला देवघरापाशीच बसून करायचं आहे. उगीच कुठलं तरी काम करत करत ऐकलं असं करू नका. कारण की माता लक्ष्मीला भगवान विष्णू अत्यंत प्रिय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची ही सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोन्हीही प्रसन्न होणार आहेत. त्याच्यामुळे ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत ना, त्या नक्की करा. बघा, तुम्हाला नक्की नक्की याचा फायदा होईल. माता लक्ष्मीची तुमच्यावर अखंड कृपा राहील, भगवान विष्णूंची तुमच्यावर कृपा राहील. तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अशाच अजून व्हिडिओमध्ये आपण भेटू, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेवेबद्दल माहिती मिळेल किंवा आपले सणवार आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळेल. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जय माता लक्ष्मी.